शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या करून फरार झालेल्या मुख्य आरोपी लहान भाऊ अविनाश धोडीला पोलिसांनी अटक केली आहे। यापूर्वी अविनाश याला अटक केली होती, मात्र घोलवड पोलिसांच्या ताब्यातून तो पळून जाऊन फरार झाला होता व मागील 5 महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर अविनाश धोडी याला 8 जून रोजी रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास मोरखल सिल्वासा येथून अटक करण्यात आली आहे। तो सिल्वासा मोरखल येथील एका घरात लपून बसला होता अशी माहिती देखील समोर आली आहे। मात्र तो कुणाच्या घरात लपून बसला होता ते समजू शकले नाही। तर आरोपी अविनाशला आता 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या प्रकरणी या अगोदर पोलिसांनी सूरज धोडी, विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुम्माडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती। तर अद्याप या प्रकरणात आरोपीचे 3 साथीदार फरार आहेत। म्हणजेच अविनाश धोडी जो मुख्य आरोपी आहे त्याचे 3 साथीदार फरार आहेत। त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी 8 जून रोजी रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। या प्रकरणातील 3 आरोपी जे अद्यापही फरार आहेत त्यांची नावे जाणून घेऊया। मनोज भवरसिंग राजपूत, राहणार सरीगाम, जिल्हा वलसाड, गुजरात। आशिष धोडी, राहणार सरीगाम, जिल्हा वलसाड, गुजरात। सुनील रमेश धोडी, राहणार जामशेद, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, हे अजूनही फरार आहेत। या फरार आरोपींचा शोध सुरू आहे। लवकरच या 3ही आरोपींना अटक करण्यात येईल असे देशमुख यांनी सांगितले। तर आरोपींना फरार होण्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। तर याबाबत यतीश देशमुख यांनी सांगितलं की PSI धांगडा यांना निलंबित करण्यात आले असून घोलवड पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून इतर 8 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। तर या प्रकरणी कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे। तर आता पोलिसांनी अविनाश धोडीला, जो मुख्य आरोपी आहे तो अविनाश धोडी, याला अटक केली आहे। त्यामुळे नागरिकांची आणि अशोक धोडी यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे की या हत्या प्रकरणात संपूर्ण सत्य पोलीस तपासातून बाहेर येईल आणि मृत अशोक धोडी यांना नक्कीच न्याय मिळेल। तर एकीकडे पालघरचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे। त्यामुळे यतीश देशमुख यांचे व स्थानिक पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे जनतेतून कौतुक आणि प्रशंसा व्यक्त होत आहे।